हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहं, हस्ते स्फाटिकमालिकाञ्च दधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां. श्रीमद्भागवताच्या अष्टमस्कंदामध्ये समुद्रमंथनाचा प्रसंग येतो. श्रीमद्भागवताची रचना महर्षी व्यासांनी 4000 वर्षापूर्वी केलेली आहे. आजच्या मानवाला ही कथा जुनी वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित ती भाकड कथाही वाटेल, परंतु थोडासा विचार आहे. श्रीमद्भागवत व्यास महाराजांनी भक्तिशास्त्र म्हणून लिहिलेलं आहे. भक्तिशास्त्रामध्ये भाकड कथा कदापिही येत नाही. ही भक्तिकथा आहे. भक्तिकथा मानवाच्या मनबुद्धीच्या शुद्धीकरणासाठी शास्त्रकारांनी रचलेली कथा आहे. व्यास महाराज भक्तीचे आचार्य आहेत. व्यास महाराजांनी ही भक्तिकथा मानवाच्या मनाला सुधारण्याकरता लिहिलेली आहे. अष्टमस्कंदामध्ये हा समुद्रमंथनाचा प्रसंग येतो. स्वर्गाचा राजा इंद्र एक दिवशी आपल्या ऐरावतावरती बसून फिरायला निघालाय. वाटेमध्ये तपो महर्षी दुर्वास ऋषी भेटलेत. ज्या वेळेला इंद्राने दुर्वास ऋषींना पाहिलं, इंद्राला वाटलं दुर्वासांना नमस्कार करावा, आशीर्वाद घ्यावेत. दुर्वास ऋषी तपस्वी आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देतील. भावना उत्तम आहे. परंतु ज्या वेळेला इंद्र दुर्वास महाराजांना नमस्कार करतात, दुर्वास महाराजांनी आशीर्वाद दिला. आशीर्वादामध्ये प्रसादाचं प्रतीक म्हणून दुर्वास महाराजांच्या जवळ असलेली पुष्पमाला इंद्राला प्रसाद म्हणून दिलेली आहे. इंद्राने ती स्वीकारली. पुनश्च दुर्वास महाराजांना नमस्कार केला. दुर्वास महाराज निघून गेलेत. इंद्र आपल्या ऐरावतावरती येऊन बसतो. ज्या वेळेला ऐरावतावरती बसला, पशुवर स्वार झालेला आहे. पशुवर स्वार झालेल्या माणसाची बुद्धी ही पाशवी होणं स्वाभाविक आहे. इंद्राच्या बुद्धीमध्ये बिघाड झाला. इंद्राच्या नजरेमध्ये त्याचं स्वर्गाचं ऐश्वर, त्याची स्वर्गाची लक्ष्मी बाधा करायला लागली. इंद्र दुर्वास महाराजांनी आपल्याला प्रसाद स्वरूपामध्ये दिलेली जी पुष्पमाला होती, वस्तुतः हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. पुष्पामध्ये लक्ष्मीचा निवास आहे असं आमचं भक्तिशास्त्र सांगतं. म्हणून आपण पुष्पमाला भगवंताला समर्पित करतो, हा भाव आहे. ही पुष्पामध्ये विराजित लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायची आहे, कारण ती परमात्म्याची आहे, भगवंताची आहे. दुर्वास विसरला.
प्रसाद स्वरूपामध्ये मिळालेली पुष्पमाला दुर्वासाने ज्या ऐरावतावरती बसला होता त्या ऐरावताच्या सोंडेमध्ये दिली. ऐरावत अखेर पशु आहे. पशुला लक्ष्मी तिचं काय ज्ञान, गरिबी श्रीमंती पशुला काय समजणार ते मालिक जाणो. ऐरावताने ती पुष्पमाला आपल्या पायामध्ये चिरडली. चक्काचूर झाली पुष्पमाला. योगायोग दुर्वास महाराजांनी पाठीमागे ओढून पाहिलं त्यावेळेला दुर्वास महाराजांनी इंद्राच्या हातामध्ये प्रसाद स्वरूपामध्ये दिलेली पुष्पमाला ऐरावताच्या पायाखाली चिरडलेली दिसली. दुर्वास महाराजांची शांती बिघडली. मनात विचार करतात, या इंद्राचं ऐश्वर्य वाढावं म्हणून मी ही पुष्पमाला प्रसाद स्वरूपामध्ये दिली. लक्ष्मीची कृपा या इंद्रावरती राहावी हा माझा सद्भाव. परंतु माझ्या प्रसादाचं महत्त्व या इंद्राला समजलं नाही. दुर्वास महाराज बोलतात, माझ्या प्रसादाचा असा अपमान करणाऱ्या इंद्राला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. दुर्वास महाराज बोलतात, इंद्रा, अरे तुला प्रसाद स्वरूपामध्ये मी पुष्पमाला दिली होती, तुला त्या पुष्पमालेचं काही महत्त्व वाटलं नाही. याद राख, तुला पुष्पमालेचं महत्त्व वाटलं नाही याचा अर्थ लक्ष्मीचं तुला महत्त्व नाही आहे, लक्ष्मीबद्दल तुला आदर नाही आहे. याचं कारण तुझ्या स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये तू भुलला आहेस, स्वर्गाच्या संपत्तीमध्ये तू भुललेला आहेस, तू उन्मत्त झालेला आहेस. तुला लक्ष्मीचं स्वरूप समजत नाही. पैसा आणि लक्ष्मीमध्ये अंतर आहे. पैसा हा वाममार्गाने मिळूही शकतो आणि पैसा मिळाल्यानंतरही ज्याच्याजवळ पैसा आहे तो दुःखीही राहू शकतो. पैसा सुखच देईल असं नाही, लक्ष्मी मात्र कदापिही दुःख देत नाही. लक्ष्मी सदैव सुख देणारी आहे. म्हणून लक्ष्मी भगवान महाविष्णूच्या जवळ आहे. लक्ष्मी भगवान महाविष्णूला नेहमी सुख देते. म्हणून भगवान लक्ष्मीला नेहमी जवळ ठेवतात. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. व्यवहारामध्ये मग आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायण, कारण एकच आहे, नारायणाजवळ लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीजवळ नारायण आहे. नारायणाला लक्ष्मी सोडून कदापिही राहत नाही आणि लक्ष्मीला सोडून नारायण कदापि राहत नाही. लक्ष्मी आणि नारायणाची युगल जोडी आहे, ती एकमेकापासून कधीही विभक्त होत नाहीत. लक्ष्मी जीवाला नेहमी सुख आणि शांती देणारी आहे. दुर्वास महाराजांनी पाहिलं, अरे इंद्रा, तुझ्याजवळ जो पैसा, सत्ता, संपत्ती, स्वर्गाचं राज्य आहे, तुला असं वाटतं की या संपत्तीच्या भरवशावरती मी सुखी आहे, तुला लक्ष्मीबद्दल काही वाटत नाही. तुझी भक्ती कुठे गेली? तुला भगवंताचं महत्त्व वाटत नाही, तुला भक्तीचं मोल वाटत नाही. याद राख, तू केलेल्या अपराधाबद्दल मी तुला एक शिक्षा देतो, मी तुला शाप देतो. ज्या स्वर्गाच्या संपत्तीच्या भरोशावरती तू लक्ष्मीच्या सुखाला भुललास, नारायणाला भुललास, ते तुझं स्वर्गामधलं धन, संपत्ती, सत्ता क्षणात नष्ट होईल. जा, तुझ्या स्वर्गाच्या संपत्तीचं पतन हो. ज्या वेळेला मनुष्य धनामध्ये, मानामध्ये असतो त्यावेळेला परमेश्वराला विसरतो, असे आमचे भक्तीचे आचार्य आणि आमचे संत सत्पुरुष सांगतात. धनमान बळे नाठविसी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. धनामध्ये, मानामध्ये परमेश्वराचं विस्मरण होतं आहे, भक्तीचं विस्मरण होतं आहे, पुण्याईचं विस्मरण होतं आहे, सदाचरणाचं विस्मरण होतं आहे. मनुष्य उन्मत्त होतो. ज्या वेळेला इंद्राने हे शब्द ऐकलेत, दुर्वाशांनी शाप दिलं, आपल्या स्वर्गाच्या लक्ष्मीचं पतन होणार. त्यावेळेला मात्र गडगड 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 स्वर्गामधली संपत्ती पतन व्हायला लागलं. इंद्राला समजलं आपलं सगळं ऐश्वर्य गेलं आहे, सत्ता गेली, स्वर्गाची संपत्ती गेली, आता आपल्या जीवनात आपल्याजवळ काय राहिलं आहे. इंद्र दुर्बल झाला. ज्या वेळेला आपल्याजवळ असलेली सत्ता गेली, संपत्ती गेली, काय अवस्था होती व्यवहारामध्ये. आमचे तुकाराम महाराज तर अगदी ग्राम्य भाषेत बोलतात ना, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी. सत्ता गेल्यानंतर, खुर्ची गेल्यानंतर काय परिणाम होतो, तोच परिणाम आज इंद्राच्या जीवनामध्ये त्याला अनुभवायला मिळाला. इंद्र दुर्बल झाला, अनाथ झाला. इंद्राचं सर्व सुख गेलं. राहायला जगतामध्ये कुठेही थारा राहिला नाही. स्वर्गाचं राज्य राक्षसांनी घेतलं.
दैत्य लोकांचं राज्य स्वर्गावरती झालेलं आहे. दैत्य लोक या देवलोकांना त्रास द्यायला लागले, स्वर्गामध्ये राहू द्यायला तयार नाहीत. इंद्र पराधीन झाला. काय करावं, कुठे जावं काही समजेना. ज्या वेळेला माणसाजवळून सगळं काही निघून जातं त्यावेळेला एक सिद्धांत जीवनामध्ये लक्षात घ्या. आमचे संत समजावतात, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा. ज्या वेळेला जीवनातून सत्ता जाईल ना, संपत्ती जाईल, ऐश्वर्य जाईल, आपली कुटुंबामधले आप्तही आपल्याला सोडून देतील, परिवार आपल्याला सोडून जाईल, समाजही आपल्याला जवळ करणार नाही, त्यावेळेला परमेश्वराचं स्मरण करावं. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा. भगवान अंतकाळचा सोयरा आहे. बाकीचे सोयरे धायरे संपत्तीचे लेख. निदानीचा एक पांडुरंग. काय सिद्धांत आहेत संतांचे पहा. संत काय समजावतात. सोयरे धायरे आपल्याला वाटतात आपले, पण ते म्हणतात नाही, सोयरे धायरे संपत्तीचे लोक. निदानीचा एक पांडुरंग. ज्यावेळेला सगळं जाईल त्यावेळेला परमात्मा आपल्या जवळ आहे. हे अनुभव आपल्याला नेहमी येतात. जोपर्यंत परमात्मा आपल्या जवळ आहे, हृदयामध्ये चैतन्याच्या रूपाने परमात्मा आहे, तो आपल्याला कदापि सोडत नाही. श्रीमंती सोडेल, सत्ता सोडून जाईल, पैसा सोडून जाईल, पण आत्मा कधीही सोडत नाही. आत्म्याने सोडलं नाही, परमात्म्याने सोडलं नाही, म्हणून तर आपण हे समजू शकतो की परमात्मा माझ्या जवळ आहे. परमात्म्याची हीच एक निशाणी आहे. भगवान गीतेमध्येही बोलतात, सर्वस्यच्याहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृती ज्ञानमपोहनंच. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धिस्पुरी हरनिशी ते वस्तुगामी. मी म्हणून जी बोलण्याची शक्ती आहे, श्वास चालतात, हाच परमात्मा आहे. या परमात्म्याने आपल्याला कधीही सोडलं नाही. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी काम विषयावरी. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी हा सिद्धांत सांगितलेला आहे. परमात्मा जीवाला सदैव जवळ आहे, पण एकच भूल आहे, धनमानामध्ये जीव परमात्म्याला विसरतो. इंद्र परमात्म्याला विसरला होता, संपत्तीचं पतन झालं. ज्यावेळेला सत्ता संपत्ती निघून गेली त्यावेळेला इंद्र शुद्धीवर येतो आणि भगवत स्मरण झालेलं आहे. भगवत सत्तेचं स्मरण झालं, भगवत शक्तीचं स्मरण झालं. इंद्र भगवान महाविष्णू परमात्म्याला शरण गेला. भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये आहेत, वैकुंठामध्ये निवास आहे. भगवान विष्णूची प्रार्थना करतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवंताजवळ प्रार्थना केली. भगवान महाविष्णूचा स्वभाव कृपाळू आहे. कनवाळू, कृपाळू, भक्तालागी मोही. कृपाळू आहे, पण त्यात भक्त समोर आला तर कृपाळू. जीवानी जीवनामध्ये जे करायचं आहे ते हेच की भक्त बनायचं आहे. ज्या वेळेला जीव भक्त बनतो परमात्मा त्याला सर्व काही देतो. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी परमात्मा समर्थ आहे. भगवंतानी गीतेमध्येही शेवटी हाच सिद्धांत सांगितला, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसे शाश्वतम. अर्जुना, एकदा तू माझ्याकडे बघ, माझी सत्ता समजून घे, माझं स्वरूप समजून घे, तुझी दुर्बलता लक्षात घे आणि मला शरण ये. माम एकम शरणं व्रज अन्त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला सर्व पापातून सोडवेल, दुःखातून सोडवेल. तुझं कर्तव्य एकच आहे, माम एकम शरणं व्रज. एक परमात्म्याला जाणावे ते सार. परमात्म्याला जाण, परमात्म्याची शरणागती कर, तुझं कल्याण होईल. इंद्र भगवंताची प्रार्थना करतो. भक्तवत्सल कृपाळू परमात्मा प्रसन्न झालेत. इंद्राने आपलं दुःख सांगितलं, देवा मी सत्तेच्या संपत्तीच्या प्रलोभनामध्ये एका साधू सत्पुरुषाने मला दिलेल्या प्रसादाचं महत्त्व मी समजू शकलो नाही. प्रसादाचं फार मोठं महत्त्व आहे. प्रसाद म्हणजे सर्वसाधारणतः आपल्याला असं वाटतं की देवळामध्ये पुजारी आपल्या हातामध्ये एखादा पेढा देतो, खडीसाखर देतो, साखर फुटाणे देतो, हा प्रसाद आहे. ही लौकिक परिभाषा आहे, हा खरा प्रसाद नव्हे.
भगवान जो प्रसाद देतो किंवा सत्पुरुष जे प्रसाद देतात त्या प्रसादाचं स्वरूप काही वेगळं आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्या प्रसादाचं स्वरूप सांगितलं आहे. प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धिपर्यवतिष्ठते. चांगलं मन आणि चांगली बुद्धी मिळणं हा भगवंताचा प्रसाद आहे. आज समाजाला उणीव जर असेल तर या गोष्टीची, का तर समाज भगवंताचा भक्त राहिलेला नाही, समाज संपत्तीचा आणि धनाचा भक्त बनलेला आहे. प्रत्येक मनुष्य आय एम बिझी म्हणतो, स्वतःला व्यस्त समजतो. तो कशा करता की जे यांनी बरोबर आणलं नाही, नेत्यांनाही बरोबर नेता येणार नाही, अशा केवळ पैशाच्या बाबतीमध्ये हा बोलतो. स्वतःचं जीवन त्याला आठवत नाही. आपण येताना काय आणलंय, जाताना काय नेणार आहोत, जे काही आहे ते परमेश्वराचं आहे. म्हणून माणसाला गर्व करण्याचं काही कारण नाही आहे. इंद्राने कबुली दिली, देवा माझं सगळं गेलं आहे, मी अनाथ आहे, मी दुर्बल आहे, माझ्यावरती कृपा करा, माझं स्वर्गाचं राज्य गेलं, आम्ही दुर्बल झालो. भगवंतानी कृपा केली. भगवंतानी इंद्राला आश्वासन दिलं, इंद्रा शांत हो, तुझी गेलेली संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य, सुख हे तुला सगळं मिळावं वाटत असेल तर मी एक उपाय सांगतो. भगवंताने तो उपाय सुचवला. भगवान सांगतात, इंद्रा समुद्र मंथन करायला पाहिजे, समुद्राचं मंथन कर. इंद्र समोर आहे. कथा ऐकत असताना एक भाव आपण लक्षात घ्यायचा आहे. आम्ही सर्व जीव इंद्रासारखेच आहोत, कारण आम्ही सत्तेला संपत्तीला असे भूलतो. हा जीव इंद्रच आहे. इंद्राला भगवान समजावतात, इंद्रा समुद्र मंथन कर, तुझी संपत्ती तुला पुनश्च प्राप्त होईल. यातला मतितार्थ काय आहे? समुद्र म्हणजेच आपलं जीवन आहे. आपलं जीवन समुद्रासारखं विस्तीर्ण आहे आणि या जीवनाचं मंथन करायचं आहे, म्हणजे जीवनाचं संशोधन करायचं आहे. व्हॉट इज लाईफ? जीवन म्हणजे काय? जीवन कशाला म्हणावं? जीवनाची उत्पत्ती समजावी, जीवनाची स्थिती समजावी, जीवनाचं लय समजावं, जीवनाचं स्वरूप समजावं. याला समुद्र मंथन म्हणतात. समुद्र मंथनाची कथा मनोरंजनाकरता नाही आहे. समुद्र मंथनाची कथा प्रत्येक जीवाला त्याचं जीवन समजावून देणारी कथा आहे. म्हणून आजही ही कथा नित्य नूतन कथा आहे, हिला अमर कथा म्हणतात. भगवान इंद्राला मार्गदर्शन करतात. इंद्र भगवंताचा भक्त आहे. भगवान महाविष्णूच्या या बोलण्यावरती विश्वास ठेवून समुद्र मंथनाच्या तयारीला लागला. भगवंतांनी एक गोष्ट सांगितली, इंद्रा समुद्राचं मंथन करणं इतकं सहज आणि सोपं नाही आहे. समुद्र म्हणजे काय? विस्तीर्ण असा जे एक भव्य स्वरूप ते समुद्र आहे, की ज्या समुद्राला मर्यादा नाही, अमर्याद आहे, तो समुद्र आहे. समुद्राचं मंथन करत असताना भगवंतांनी सांगितली, मंदराचल पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा दोर करा आणि मंदराचलाची रवी करून मंथन करणं एवढं कठीण कार्य आहे. त्या कठीण कार्याकरता तुम्ही दैत्य लोकांची मैत्री करा. दैत्य म्हणजे देवांचे बंधूच आहेत, परंतु सदाचरणामुळे देव बनलेत आणि दुराचारामुळे हे दैत्य बनलेत. एक भाऊ आचार बिघडला दैत्य बनला, दुसरा भाऊ सदाचारामुळे देव बनला. आजही समाजामध्ये देव आणि दैत्य असेच निर्माण होतात. तुम्ही दैत्यांची मैत्री करा. इंद्राला थोडासा संकोच वाटायला लागला, दैत्यांची मैत्री कशी जमणार? परंतु भगवंतांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही दैत्यांनाही आपले समजणार नाही, अर्थात आपल्या भावांना आपले समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जीवनाचं सार हातात सापडणार नाही, समुद्राचं मंथन होणार नाही, अमृत तुमच्या हातात सापडणार नाही. अमृत म्हणजे जीवनातलं सार आहे. जीवनातली शांती साररूप आहे. ही शांती लाभण्याकरता मंथन आवश्यक आहे. इंद्राला भगवान सांगतात, इंद्रा तुम्ही दैत्यांची मैत्री करा. आज या विषयाची खूप मोठी गरज आहे. आज समाजामध्ये जे म्हटलं जातं ना, निधर्मवाद, निधर्मवाद याचा अर्थच असा आहे, हम सब एक है.
सगळ्याला आपण आपले समजावं. आणि हा सिद्धांत नवा आहे असं नाही आहे, हा सिद्धांत जुनाच आहे. वेदकालापासून याच सिद्धांताची पुनरावृत्ती झालेली आहे. पुनश्च हाच सिद्धांत सांगितलेला आहे, एको देव सर्वभूतेषु गुढा. सगळ्या जगात एकच देव आहे, मग माणसाचे देव वेगळे वेगळे कसे राहणार? सगळ्या जगामधला धर्म एक आहे. सवय पुंसा परो धर्मो यथा भक्तीर अधोक्षजे. सर्व जगतातली माणसं एक आहेत. शिया राममय सब जग जाणी, गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये बोलतात. सगळ्या जगतामध्ये सर्व एकच परमात्म्याचं स्वरूप आहे. भिन्नता का? हा जो द्वैत आहे ना, हेच दैत्यांचं जीवन आहे. भगवान सांगतात तुम्ही तो द्वैत बाजूला सोडा, म्हणजेच त्या दानवांशी मैत्री करा. ज्या वेळेला देव दानवांची मैत्री करणार म्हणजेच समता साधणार, एकता साधणार, एकात्मता साधणार, त्यावेळेला तुमच्या जीवनाचं मंथन करायला तुम्हाला सुलभ होईल. हे समुद्र मंथनामधलं रहस्य आहे. इंद्र समुद्र मंथनाच्या तयारीला लागतो. काही देवांच्या सोबत इंद्र दैत्य लोकांच्याकडे गेलेला आहे. दैत्यांशी सलोखा केला, विचारविनिमय केला, समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला. दैत्यही स्वभावाने थोडे विचित्र आहेत. दैत्यांच्या जवळ अहंकार आहे. भगवान महाविष्णूने देवांना आधीच सांगितलं होतं, दैत्यांशी मैत्री करायची असेल तर तुम्ही त्यांच्याजवळ नम्र व्हा, त्यांची स्तुती करा. अहंकारी जीवाची स्तुती जर केली तर अहंकारी जीव नमत असतो. म्हणून या अहंकारी दैत्यांची तुम्ही आधी स्तुती करा. वा, केवढी तुमची शक्ती, केवढं तुमचं बल, केवढं तुमचं ऐश्वर, देवतांची स्तुती करा. स्तुतीनं जो भुलतो तोच दैत्य आहे. दैत्य लोक देवलोकांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या अधीन झालेत. देवदैत्यांची मैत्री जमली आणि समुद्र मंथनाला आरंभ होतो. समुद्र मंथनाच्या क्रियेला आरंभ झाला त्यावेळेला पहिल्यांदा वासुकी नागाची प्रार्थना केलेली आहे. मंद्राचल पर्वताजवळ गेलेत. मंद्राचल पर्वत उचललं, समुद्रामध्ये आणून ठेवलं. वासुकी सर्प दोराच्या रूपाने त्या पर्वताला गुंडाळला आणि समुद्राचं मंथन सुरुवात झालं. मंथन ज्या वेळेला सुरुवात झालं, मंथन ही व्यावहारिक बाजू आहे. आपल्याला मंथनाचा अनुभव आहेच. घरामध्ये आपण दह्याचं मंथन करतो. मंथनामध्ये सार असार दोन्ही वस्तू वेगवेगळ्या होतात. सार लोणी बाहेर निघतं आणि असार जे ताक आहे तेही बाजूला पडतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. या समुद्राचं मंथन सुरुवात झालं. देव लोकांना अशी अपेक्षा की पहिल्यांदा आमच्या स्वर्गामधल्या वस्तू मिळतील, पण नाही. अमृतासारख्या एखाद्या चांगल्या वस्तूची जीवनामध्ये प्राप्ती करायची असेल तर एक लक्षात ठेवायला पाहिजे, चांगली वस्तू, चांगली गोष्ट जीवनात साध्य करण्याकरता पहिल्यांदा परिश्रम असतात. परिश्रमाचं, कष्टाचं जे आहे तेच विष आहे. परिश्रमाचे जे दुःख आहे यालाच विष म्हणतात. यावेळेला समुद्र मंथनाचा आरंभ झाला. त्यावेळेला समुद्र मंथनामधून पहिल्यांदा काय बाहेर पडलं? विष बाहेर पडलंय. विष बाहेर पडल्यानंतर देवलोक मागे सरले, कारण विष घ्यायची ताकद कुणाची नाही आहे. आधी विष आलं, विष जर काढून घेतलं तरच पुढे अमृत मिळणार होतं. पहिल्यांदा विष नंतर अमृत, यालाच म्हणतात संसार, यालाच म्हणतात परमार्थ. परमार्थ मार्गामध्येही पहिल्यांदा साधनेचं विष आहे, साधनेचे कष्ट आहेत, आणि संसारामध्ये आपल्या व्यवसायाचे कष्ट आहेत. विष समुद्रावरती आलं. सगळे देवलोक घाबरलेत, काय करावं? हे विष ठेवावं कुठं? ते विष घेण्याची, प्राशन करण्याची शक्ती कुणाजवळही नव्हती. सामान्य मनुष्य विष पचवू शकत नाही. भगवान शंकराची प्रार्थना करतात. भगवान शंकराला शिव असं म्हटलं आहे. शिव याचा अर्थ तो जगाच्या सुखाकरता जो स्वतः दुःख सहन करतो तो शिव आहे.
आणि स्वतःच्या सुखाकरता जगाला जो दुःख देतो तोच जीव आहे. आपण कोण आहोत हे आपलं आपण शोधायचं आहे. भगवान शंकर महादेवजी शिव आहेत. भगवान महादेवाची प्रार्थना केली देवता लोकांनी. भगवान महादेव प्रसन्न झालेत. विष घेण्याची तयारी केली. घरची सल्ला घ्यावी म्हणून भगवान महादेव पार्वतीला विचारतात, पार्वती, मंथनामधून विष बाहेर निघलाय, जगावरती संकट आलंय, सगळं जग जळायला लागलंय. या समाजावरचं संकट दूर करण्याकरता हे विष प्राशन करण्याची माझी तयारी आहे. बोल, तुझं काय मत आहे? माता पार्वती म्हटली, भगवान, परोपकाराय सताम विभूतया. जर जगाला सुख मिळत असेल तर परोपकाराकरता स्वतः दुःख सहन करायला काही हरकत नाही आहे. भगवान महादेवजी समुद्रामधून निघालेल्या विषाचं प्राशन करतात. भगवान शंकरांनी विषप्राशन केलं. परिणाम विष आहे. त्या विषापासून शरीराचा दाह होणारच. आपण अग्नीवर पाय ठेवलं, जळणार. अग्नीजवळ बसलो, उष्णता आपल्याला बाधा करणार. सूर्याच्या समोर उभे झालो, प्रकाश दिसणार. त्याचा तो स्वभाव आहे. तसा विष आहे. भगवान शंकराला काय विष अमृतासारखा आनंद देणार आहे असं नाही. विष ते विषच आहे. भगवान शंकर ज्यावेळेला विषप्राशन करतात त्यावेळेला कंठाचा दाह व्हायला लागला. विषाने शरीर दग्ध व्हायला लागलं. प्राणांत वेदना व्हायला लागल्यात. भगवान शंकर उपाययोजना करतात. या दुःखातून, संकटातून कोण आपला बचाव करणार, कोण आपलं रक्षण करणार, कोण असा जगतामध्ये समर्थ आहे की या संकटामधून आपलं रक्षण करू शकेल. अशा वेळेला भगवान शंकर भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. परब्रह्म भगवान महाविष्णूचं स्मरण केलेलं आहे. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण केलं आणि ज्या मुखातून विषप्राशन केलं होतं त्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचा नाम धारण केला. राम नाम धारण केलं. राम नामामध्ये ही शक्ती आहे की राम नामामुळे विषाचा विषपणा नाहीसा झाला आणि भगवान महादेवाला विषाची जी बाधा झालेली होती ती विषबाधाही नाहीशी झाली. विषाची उग्रता संपली. भगवान महादेव कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करतात. आपणही त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करावं. संसाराची दुःख आपोआप नाहीशी होतील.